ज्याला मायग्रेन नाही आहे आणि ज्याला मायग्रेन आहे, जसं तुम्ही म्हणाले मेंदूची ठेवण आहे, तर त्या दोघांच्या मेंदूमध्ये मग काय फरक असतो? सो ज्यांना मायग्रेन आहे हां. त्यांचा मेंदू थोडा जास्त सेन्सिटिव्ह असतो. त्यांच्या मेंदूला सगळं रुटीन तसंच आवडतं. जर जास्त गरम झालं तरी डोकं दुखेल, थंड झालं तरी डोकं दुखेल, जेवण नाही केलं तरी दुखेल, जास्त खाल्लं तरी दुखेल, कमी झोपलं तरी दुखेल, काही जण जास्त झोपले तरी डोकं दुखतं. सो त्यांना सगळं एक लेवलला त्यांच्या ब्रेनला आवडतं. दुसरी गोष्ट त्यांचा ब्रेन इन अ वे दे हॅव शोन स्टडीज की त्यांचं ब्रेन जास्त बाहेरचे आवाज किंवा बाहेरचे स्टिम्युलेशन फिल्टर नाही करू शकत. सो फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कुठेतरी बसलाय आणि तिथे खूप जोरजोरात बेल वाजते काहीतरी सारखी कंटिन्युअस, तर नॉर्मल व्यक्तीला थोड्या वेळाने त्या बेलचा त्रास होणं बंद होऊन जातं. त्यांचा मेंदू ते फिल्टर आउट करतो, तो आवाज त्यांना येत नाही. पण मायग्रेनच्या पेशंटला दर वेळा बेल वाजेल तो त्रास ब्रेनपर्यंत पोहोचत राहतो आणि त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो. सो त्यांचं ब्रेन ॲक्च्युअली वेगळा असतो. मायग्रेनियरचा ब्रेन आणि नॉर्मल व्यक्तीचा ब्रेनमध्ये फरक असतात. अच्छा.